कधी विचार केलाय का की हनुमंताला आपण या रुईच्या पानांची माळ का अर्पण करतो? ही फक्त एक सजावट नाही, तर ती एक शक्ती आहे आणि ही केवळ पान नाही, तर ती एक साधना आहे, श्रद्धा आहे. रुईचं झाड हे काही इमारती झाड नाही, पण ते इतकं औषधी आहे की तब्बल 52 रोगांवरती या रुईच्या पानांचा उपयोग केला जातो. कावीळ असो, दमा असो, क्षयरोग असो की धनुर्वात असो, विषाला जर विषाने मारायचं असतं तसं रुई हेच एकमेव नैसर्गिक उत्तर आहे. आणि हीच ती रुई मोहिनी आणि वशीकरणाच्या प्रयोगातही वापरली जाते, कारण हिच्यामध्ये कार्य सिद्ध करण्याची ताकद असते. म्हणूनच हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी भक्तीचं, शक्तीचं आणि औषधाची प्रतीक असणारी ही रुईची माळ आपण त्यांच्या गळ्यामध्ये त्यांना दर शनिवारी अर्पण करतो, जेणेकरून आपल्यावरती संकट येणारच नाही आणि संकट आलीच तर हनुमंतांचा आशीर्वाद आणि रुईचा औषधी गुण आपल्या पाठीशी नेहमी असावा. तर मंडळी, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की शेअर करा.